आज आपण एक्झरसाइज नंबर 10चा 40 नंबर पासून आपण ही क्लिप बघणार आहोत. यापूर्वी आपण 40 प्रश्न बघितलेले आहेत, तरी पण 40 पासून सुरुवात करूया. विच इज द एसेन्शियल एलिमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट. बेलमेंटचा एसेन्शियल एलिमेंट कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी कोणता आहे? ट्रान्सफर ऑफ पोजेशन, ताबा देणे, हे प्रत्यक्ष ताबा देणे हे खूप महत्त्वाचं आहे. आता ह्यात नको असले उत्तर पण दिले त्यांनी, वाटतंय पण नाही. ट्रान्सफर ऑफ गुड्स, ट्रान्सफर ऑफ ओनरशिप, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. ट्रान्सफर ऑफ ओनरशिप आपल्याला बरोबर वाटते आणि ते आपण टिक करतो. पोजेशन महत्त्वाचे बेलमेंटमध्ये. आता 41 नंबरचा प्रश्न. द डिलिव्हरी ऑफ गुड्स बाय वन पर्सन टू अनदर फॉर सेम पर्पज, सेम नाही, सम पर्पज, अपॉन ए कॉन्ट्रॅक्ट अँड दॅट दे शाल when the purpose is accomplished be returned or otherwise disposed of by accounting to the directions of the person delivering them, then it is called pledge. PLEDG हे आपण बघितलेलं होतं. प्लेज साहित्य भाड्याने घेणे, वापरणे, परत करण्याची वेळी परत करणे किंवा कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर मालकाच्या सल्ल्याने, संमतीने, परमिशनने नष्ट करणे. 42 नंबर आत्ता खाली सुरुवात झाली. 42. ए बेलमेंट इन्व्हॉल्व्स द ट्रान्सफर ऑफ, सी आहे उत्तर, सी आहे, पोजेशन ऑफ कॉमा बट द टायटल टू कॉमा पर्सनल प्रॉपर्टी. म्हणजे बेलमेंटमध्ये काय ट्रान्सफर होते व काय नाही. पोजेशन होते, मालक जागा बदलतो, टायटल नाही, पर्सनल प्रॉपर्टीचे नाव, हे खूप महत्त्वाचं आहे. पोजेशन ऑफ बट नॉट टायटल टू, TO2 आहे, पर्सनल प्रॉपर्टी. 43 नंबरचा प्रश्न. बेलमेंट इज अप्लिकेबल फॉर मुवेबल असेट्स. बेलमेंट ही कोणाला लागू आहे? मुवेबल असेटसाठी. दोन्ही माईक बंद पडले होते. चौवेचाळीस नंबरचा प्रश्न बघा. इफ ओनरशिप ऑफ द असेट ट्रान्सफर्स टू द लेजी by the end of the lease term, then it is called a finance lease. म्हणजे फायनान्स लीज फक्त मालकी हक्क लीज टर्मच्या शेवटी हप्त्यामध्ये कर्जदार किंवा भाडेकरू किंवा खरेदीदार याला गाडी, घर नावावर करून देतात. हे झालेला प्रश्न आहे, प्रश्न पाठ झालेला आहे. 45 नंबरचा प्रश्न बघा. द लीज टर्म इज for the major part of the economic life of the asset, even if title is not transferred, then it is called. देन नाही ते ध्यान केले त्याने, काहीतरी मिनिंग असेल. उत्तर आहे ए, फिनान्स लीज. सहसा लीज हे इकॉनॉमिक लाईफ ग्राह्य धरून ऑपरेटिंग लीज मशीनचे साठी देतात व मशीन परत देतात, पण टायटल ट्रान्सफर करायची गरज नाही असे म्हटल्यास ती फिनान्स लीज असते. टायटल ट्रान्सफर नाही, फायनान्स लीज. 45 झाले. 46 नंबरचा प्रश्न बघा. इफ द लीज कॅन्सल द लीज, लेजर्स लॉसेस असोसिएटेड विथ कॅन्सलेशन आर बॉर्न, BORN, बॉर्न म्हणजे सहन करा, BORN, borne by the lessee, then it is called. त्यांच्या ऐवजी देन पाहिजे होतं. ठीक आहे, बघूया. ए, फिनान्स लीज. म्हणजेच काय होते तर बघा, हिरार्ची कशी होते. FL अरो डाऊनवर्ड्स, लॉसेस असोसिएटेड अरो डाऊनवर्ड. आता पहिल्या अरो डाऊनवर्डच्या मध्ये मिडल FL आणि लॉसेस असोसिएटेडच्या मध्ये काय ते लीज कॅन कॅन्सल, पण कवा
लॉसेस असोसिएटेड बॉर्न बाय लेजी, म्हणजेच एफ एलमध्ये फायनान्स लीजमध्ये लेजी कॅन्सल लीज तोटा लेजीला सहन करावा लागेल. ऑपरेटिंग लीजचं तसं नाही. लेजीनं लेझरला करता येत नाही. लेजीला जर केला तर त्याला सहन करावं लागेल, लेझरला करायची गरज पडत नाही. 47 नंबर, लेजीज शल रिकॉग्नाइज फिनान्स लीज ॲज डॅश डॅश अँड डॅश डॅश इन देअर बॅलन्स शीट. पहिलं डॅश काय आहे? असेट्स. दुसरं काय आहे? लायबिलिटीज. मग कसं होतं बघा, लेजीज शल रिकॉग्नाइज फिनान्स लीजेस ॲज असेट्स अँड लायबिलिटीज इन देअर बॅलन्स शीट्स. हे प्रश्नाचं उत्तर. डेप्ट जे देणी असतात, लायबिलिटीज सर्व जबाबदाऱ्या. लेजीज शल रिकॉग्नाइज फिनान्स लीजेस ॲज असेट्स अँड लायबिलिटीज इन देअर बॅलन्स शीट्स. ते मेन्शन झालं पाहिजे. 48 नंबरचा प्रश्न बघा. अंडर अन ऑपरेटिंग लीज पेमेंट्स शॅल बी रिकॉग्नाइज्ड बाय लेजी ॲज डॅश डॅश ऑन ए स्ट्रेट लाईन बेसिस ओव्हर द लीज टर्म. उत्तर आहे डी, एक्सपेन्स. मग वाक्य कसं होईल? अंडर अन ऑपरेटिंग लीज पेमेंट शॅल बी रिकॉग्नाइज्ड बाय लेजी ॲज एक्सपेन्स ऑन ए स्ट्रेट लाईन बेसिस ओव्हर द लीज टर्म. आणि 49 नंबरचा प्रश्न आहे. लेजर शॅल रिकॉग्नाइज असेट्स हेल्ड अंडर ए फिनान्स लीज इन देअर बॅलन्स शीट्स अँड प्रेझेंट देम ॲज ए डॅश डॅश. तर डॅश डॅशच्या जागी काय ते बघा, सी आहे रिशिवेबल. आता हे ॲड करा, देम ॲज ए रिशिवेबल, नंतर ॲट ॲन अमाऊंट इक्वल टू द नेट इन्व्हेस्टमेंट इन द लीज. म्हणजे काय? मालक त्याचे साहित्य फिनान्स लीजने दिल्यास ते बॅलन्स शीटमध्ये रिशिवेबल म्हणजे येणे आहे या सदराखाली जेवढी किंमत आहे त्यानुसार नोंदणी करतो. ते करावंच लागतंय. आणि 50 नंबरचा प्रश्न बघा. लेजर शॅल प्रेझेंट डॅश डॅश सब्जेक्ट टू ऑपरेटिंग लीजेस in their balance sheet accounting to the nature of the dash dash. पहिल्या डॅश डॅशमध्ये असेट आणि दुसऱ्यामध्ये पण असेट. याचा अर्थ काय होतो बघा. लेजर शॅल प्रेझेंट असेट सब्जेक्ट टू ऑपरेटिंग लीजेस इन देअर बॅलन्स शीट अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ द असेट. म्हणजे देणारा किंवा मालक आपले असेट हे ऑपरेटिंग लीज या हेडिंगने बॅलन्स शीटमध्ये असेट या स्वरूपानुसार नोंदवतो. 51 नंबर. हू कॅन चार्ज डेप्रिशिएशन इन द बुक ऑफ अकाउंट. हे रेकॉर्डिंग का बंद पडले? हे दोन्ही माईक बंद पडलेले आहेत. माईक जर बंद पडलं तर रेकॉर्डिंग होत नाही. धन्यवाद. या ठिकाणी आपण हे प्रॉब्लेम स्टॉप करूया आणि ह्याला चार्जिंग केल्याशिवाय पर्याय नाही.